नवनाथ कथासार अध्याय 2 मच्छिंद्रनाथास वरप्राप्ती सरस्वतीस भस्मप्रसाद. श्री गणेशाय नमः. एक दिवस श्री दत्तात्रय आणि शंकर बद्रिकाश्रमात आले. तेथे तपाचरण करीत असलेल्या मच्छिंद्रनाथास श्री दत्तात्रयाने विचारले, तू ही कठोर तपश्चर्या कशासाठी करीत आहेस? दत्तात्रयाने असे विचारले असता आता आपली तपश्चर्या सफल होणार हे पाहून आनंदित झालेला मच्छिंद्रनाथ दत्तात्रयांच्या पाया पडून म्हणाला, आपण ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या अवतार आहात, म्हणून माझ्यावर कृपा करावी. दत्तात्रयांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी मच्छिंद्रनाथास सर्व ज्ञान प्राप्त झाले व त्याला सगळीकडे परमेश्वर दिसू लागले. हा पूर्वजन्मीचा कवी नारायण आहे हे ओळखून दत्तात्रयांनी मच्छिंद्रनाथास सकल सिद्धींचा व सर्व विद्यांचा मंत्रोपदेश केला व त्याच्याकडून नाथ संप्रदाय निर्माण करून श्री शंकर व दत्तात्रय निघून गेले. आता मच्छिंद्रनाथ मोठे झाले. ते नाथ संप्रदायाच्या प्रसारासाठी तीर्थयात्रा करीत निघाले. त्यांनी सप्तशृंग गडावर जाऊन भगवती सप्तशृंगीची आराधना केली व साबरी विद्येवर ग्रंथ लिहिण्यासाठी उपाय विचारला. प्रसन्न झालेल्या देवीने मच्छिंद्रनाथांना आशीर्वाद देऊन मार्तंड पर्वतावर जाण्यास सांगितले. देवीच्या आदेशानुसार मच्छिंद्रनाथांनी मार्तंड पर्वतावर जाऊन पिंपळाच्या झाडाखाली अनेक देवतांची आराधना करून त्यांच्याकडून कवी शक्ती मिळवली व साबरी विद्येवर एक स्वतंत्र ग्रंथ तयार करून ते पुढच्या तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत बंगाल प्रांतातील चंद्रगिरी नावाच्या गावात आले. त्या गावात सर्वोपदयाळ नावाचा एक धर्मशील ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचे नाव सरस्वती. अत्यंत धर्मशील असलेली सरस्वती पोटी संतान नसल्याने अतिशय दुःखी होती. मच्छिंद्रनाथ भिक्षेसाठी तिच्या घरी गेले. ती अतिशय दुःखी आहे हे ओळखून मच्छिंद्रनाथांनी तिला दुःखाचे कारण विचारले. महाराज, अनेक नवसायास केले पण मला पुत्र संतान नाही. मच्छिंद्रनाथांना तिची दया आली. मग त्यांनी झोळीतून थोडे भस्म काढून ते सरस्वतीला दिले व तिला सांगितले, माई, ही नुसती राख नाही, हे अत्यंत प्रभावी भस्म आहे. यावर सूर्यमंत्र जपला आहे. रात्री झोपताना हे भस्म खा, म्हणजे तुझ्या पोटी साक्षात सूर्यनारायण अवतार घेतील. आजपासून 12 वर्षांनी मी पुन्हा येईन व तुझ्या पुत्राला उपदेश करेल. त्यामुळे त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतील. तो कीर्तिवंत होईल. सरस्वतीला अतिशय आनंद झाला. तिने मच्छिंद्रनाथाच्या चरणावर मस्तक ठेवले. मच्छिंद्रनाथ तिला आशीर्वाद देऊन पुढच्या प्रवासाला निघून गेले. पुत्र प्राप्तीसाठी भस्म प्रसाद मिळाल्याने आनंदित झालेल्या सरस्वतीने ही गोष्ट शेजारच्या पाजारच्या मैत्रिणींना सांगितली. तेव्हा एक जण सरस्वतीला म्हणाली, अगं वेडी की काय तू? असली राख खाऊन का कुठे मूल होते? हे गोसावडे मोठे लबाड असतात. शहाण्याने त्यांच्या नादी लागू नये. बायकांनी सरस्वतीच्या मनात अशी शंका कुशंका निर्माण केली असता अधिकच निराश झालेल्या सरस्वतीने ते भस्म घराजवळ असलेल्या उकिरड्यात फेकून दिले. म्हणतात ना, दैव देते आणि कर्म नेते.